गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज मी तुमच्यासोबत फुल डे व्लॉग शेअर करणार आहे. तर बघूया आपण की आज काय काय होतं ते. भांडे घासायचे. हे घासले का ओले ओलेच पुसावे लागतात. मी तुला लगेच टाकते. ही रिकामीच एवढी जड आहे आणि पूर्वीचे लोक तर डायरेक्ट म्हणजे हे भरून आणायचे घागरी पाण्याने. आणि मेंटेन पण कसं काय ठेवायचे एवढे भांडे काय माहिती, कारण की थोडं पण ओलं असेल ते चालत नाही. तर माझं काम झालेलं आहे. आता मला हे भांडे पडद्यावर वाचून द्यायचे. तर भांडे तर घासून झाले, पण माझे हात आहे ना, मला खूप असे ड्राय वाटत आहे. तर मी आता थोडंसं मॉइश्चरायझर लावून घेते. भांडे घसता घसता पायाला पण लागले होते पितांवर, त्याच्यामुळे पाय पण एकदम ड्राय होऊन गेले माझे. मॉइश्चरायझर तर लावलं गेलं. आता मला करायचं आहे नाश्ता. बघू आता नाश्त्याला काय बनवायचं. चलो. तर मी ना, मला आहे ना भयंकर भूक लागली आहे. तर मी आता कुकिंग काहीच करणार नाहीये. दुपारी जेवायचे काय बनवायचं ते बनवेल. पण आता मला भूक लागली, तर मी आता रात्री मी उसळ टाकून मसाले भात केला होता मस्त. तोच आता मस्त कडक परतवून घेते आणि तो खाते आता. तर हा आहे माझा टिपिकल मराठी नाश्ता. आजच्या माझ्या जेवणात ते वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी. तर आता जवळपास संध्याकाळचे 7 वाजले आणि मी आपल्या बगीच्यामधल्या जेवढ्या पण कुंड्या आहे ना, तर त्यांना पेंट करणार आहे. त्याआधी मी म्युझिक प्ले केलं, कारण की म्युझिक ऐकत काम करायचं ही माझी आधीपासून सवय आहे. कारण की मी जेव्हा पण म्युझिक ऐकून काम करते ना, तर कामाचा कंटाळा पण येत नाही. आणि माझं सध्याचं करंट फेवरेट सॉन्ग आहे आदेश, कारण की त्यात मच्छिंद्रनाथांचं इतकं सुंदर वर्णन केलं, इतकी छान स्तुती केली ना, की असं वाटतं ऐकतच राहावं. तर सर्वात आधी मी कुंड्या स्वच्छ करून घेतल्या, कारण की त्यांना थोडीशी माती लागलेली होती आणि जर माती राहिली तर मग कलर व्यवस्थित बसणार नाही. तर मग मी सर्व कुंड्यांना कलर देऊन घेतला. पण कुंड्यांना कलर देता देता माझ्या हाताला पण कलर लागला आणि तो काही हात धुतल्यानंतर सुद्धा गेला नव्हता. असो, नंतर मग मी मस्तपैकी जेवण केलं आणि एक ट्रान्झिशन व्हिडिओ रेकॉर्ड केला, जो की तुम्ही आधीच बघितलेला आहे. तर आजचा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. लवकरच भेटूया आपण पुढच्या छोट्याशा मिनीशा व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.